गुन्हेगारांचा कर्दळकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला। सनी आठवले असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे। मयत तरुणाच्या नातेवाईकांनी मात्र घातपात झाल्याचा संशय व्यक्त केलाय। सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील एक तरुण अल्पवयीन आहे। मयत तरुणाचा नातेवाईक कुंदन आठवले यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे। धनकवडीतील एका शाळेजवळील श्लोक बिल्डिंग मध्ये हा प्रकार घडला। या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की सनी आठवले हा मागील वर्षभरापासून एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता। मात्र या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे असे फिर्यादी कुंदन आठवले यांनी सांगितले। याशिवाय सनी ज्या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते त्या महिलेचे नातेवाईकही त्याला धमकी देत होते असं फिर्यादी कुंदन आठवले यांनी सांगितले। दरम्यान बुधवारी मध्यरात्री फिर्यादी यांना सनी आठवले ज्या मुलीसोबत राहत होते तिने फोन केला आणि सनी यानं गळफास घेतल्याची माहिती दिली। सुरुवातीला फिर्यादी यांचा विश्वास बसला नाही। त्यांनी सनी याच्या एका मित्राकडून माहिती घेतली असता हा प्रकार खरा असल्याचं त्यांना समजलं। त्यानंतर त्यांनी पुण्यात धाव घेतली। मात्र आठवले यांनी सनीच्या मृत्यूबाबत काही संशय व्यक्त केलाय। सनीचा मृत्यू झाला की घात झाला याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। सहकारनगर पोलिसांनी संबंधित महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। अधिक तपास सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।